शिंदेंकडून मात्र कदमांची पाठराखण। हे कॅबिनेट चालवत नसून एक गुंडांची टोळी चालवतायत। ऐकलं, कुख्यात गुंड सचिन घायबळला गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला आणि हा आदेश वादात सापडला। आणि हाच धागा पकडून फडणवीस हे कॅबिनेट नाही तर गुंडांची टोळी चालवत असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला। त्यामुळे राजकीय वातावरण कमालीचं तापलंय। हे कॅबिनेट चालवत नसून एक गुंडांची टोळी चालवतायत। स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं की विधान परिषदेचे सभापती, त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं, राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला। असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले? पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणतात ते करू नका, अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना, नाकारलेला आहे शस्त्र परवाना। खरं तर सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ। निलेश घायवळ आणि सचिन घायवळ हे पुणे, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात गँग चालवतात। गँग अशा या कुख्यात गँगस्टरला शस्त्र परवाना देण्यासाठी नियमांची पायमल्ली केली असेल तर कारवाईचा इशारा देत अजित पवारांनी योगेश कदमांची कोंडी केली। जर तिथं चूक असेल, जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल, नियमाला पायमल्ली लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या। त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सीपीनी त्यांना परवाना, शस्त्र परवाना दिलेला नाही। चुका केलेल्या असतील त्याच्यावर रीतसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ॲक्शन त्या ठिकाणी। विरोधकच नाही तर सत्ताधारीही खिंडीत गाठायला लागल्यामुळे योगेश कदमांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। यावेळेस शिंदेंनी चुकीचं केलं नाही तर घाबरण्याचं कारण नाही असं म्हणत कदमांची पाठराखण केली। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घायवळला शस्त्र परवाना दिलेलाच नाही असं स्पष्ट केलंय। एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही। खरं तर आधी रोहित पवारांनी या सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यामागे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे असल्याची शक्यता वर्तवली होती। तर रामदास कदमांनीही शस्त्र परवाना प्रकरणी राम शिंदेंकडेच बोट दाखवलं आणि आता सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला नसल्याचं सांगत सत्ताधारी हात झटकताय। मात्र 2 दिवसांपासून सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला की नाही, दिला असेल तर त्यासाठी कोणी शिफारस केली यातला संभ्रम कायम आहे। मात्र हे असं असलं तरी शस्त्र परवान्याचे आदेश देऊन सर्वसामान्यांच्या मुळावर उठणाऱ्या या गुंडांना पोषणारी राजकीय व्यवस्था आता मात्र उघडी पडली आहे। अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।